यानंतर हे PPT कंटिन्यू करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर आशिष चेपुरे, IMA सेक्रेटरी. गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ लेडीज अँड जेंटलमन. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय वैशालीताई विलासरावजी देशमुख मॅडम, डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस डॉक्टर अर्चना केडक मॅडम, स्टेजवर विराजमान प्रेसिडेंट राठी सर, प्रेसिडेंट इलेक्ट डॉक्टर कानडे सर, व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर अशोक पोद्दार सर, ट्रेझरर अर्जुन मंदाडे सर, WWWचे अध्यक्ष प्रीती बादाडे मॅडम आणि सेक्रेटरी राठोड मॅडम. सरांनी बराचसा पार्ट अगोदरच प्रेझेंट केलेला आहे. काही पार्ट सेक्रेटरी म्हणून मी प्रेझेंट करणार आहे. मला माहिती आहे वेळेची थोडीशी कमतरता आहे आपल्याला. मी जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर आपल्याला पुढील कल्चरल मेजवानीपासून मी मध्ये उभा राहणार नाही. थँक्यू. इन्स्टॉलेशन सेरेमनीबद्दल अगदी थोडक्यात सांगू इच्छितो की फर्स्ट टाईम जेव्हा त्यावेळेला मी स्टेजवर बोललो होतो, तो माझा IMA सोबतचा पहिला एक्सपिरियन्स होता. ह्याच्या पूर्वी मी कधीसुद्धा IMA सोबत काम केलेलं नव्हतं आणि दॅट वॉज द फर्स्ट इयर मला सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी मिळाली राठी सरांमुळे. आणि मी त्यावेळेला विचार केलेला की जेवढं मला शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करेल. आणि मला खूप नर्वस वाटत होतं त्यावेळेला की काय करू शकतो आपण वर्षभरात. मागच्या खूप वर्षांपासून बघतोय आपण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात आणि मला असं वाटायचं की आपल्याला हे सगळं शक्य होईल का. पण सगळ्यांच्या सहकार्याने, टीम, आमची एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि इतर सर्व IMA मेंबर्सच्या सहकार्याने खूप चांगल्या पद्धतीने आम्ही हे सगळे काम पार पाडू शकलो, याचा मला आनंद आहे. फॉर सोसायटी जे काही आम्ही वर्क केलं तर सरांनी त्याच्यामधला इम्पॅक्ट जो डायरेक्ट झाला किंवा आपण बेनिफिशरीजबद्दल पोहोचलो तो पार्ट प्रेझेंट केलेला आहे. अवेअरनेस ॲक्टिव्हिटीजमध्ये रॅलीज हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर मी आपल्याला सांगू शकतो की ॲज अ डॉक्टर म्हणून आपल्याला माहिती आहेत की आज जगामधले सगळ्यात मोठे इश्यूज काय आहेत. तर ॲडिक्शन, मेंटल हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम, डायबिटीज, डिप्रेशन, अँझायटी, सुसाईड आणि ओव्हरऑल हेल्थबद्दलचा लोकांचा निगेटिव्ह अप्रोच किंवा नकारात्मक अप्रोच. तर ह्यामध्ये रॅलीज हा खूप मोठा रोल प्ले करतात. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या दिवशी, वर्ल्ड हेल्थ डे असो, वर्ल्ड नो टोबॅको डे असेल, वर्ल्ड मेंटल हेल्थ डे असेल, ह्याबद्दल आम्ही वर्षभर जिथे जिथे आम्हाला शक्य होईल IMA आणि इतर गव्हर्नमेंट पब्लिक हेल्थ ऑथॉरिटीजच्या पुढाकाराने आणि सहयोगाने रॅलीज काढल्या. त्या रॅलीजमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट केलं सरांनी, मी आणि आमच्या इतर टीमनी. आणि यामध्ये आम्हाला इतरांचा खूप सहभाग लाभला. यामध्ये मी आवर्जून नमूद करू इच्छितो की आमचे तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर समीर जोशी सर, सध्याचे अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते सर, तत्कालीन सिव्हिल सर्जन डॉक्टर लक्ष्मण देशमुख सर, आताचे सिव्हिल सर्जन प्रदीप ढेले सर, त्यांच्या अंडरची टीम डॉक्टर आनंद कलमे सर, सारडा सर, ह्या सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला प्रत्येक रॅलीला लाभत गेलं. तो एक ब्रीफमध्ये मी सगळ्या रॅलीजला फक्त टच करतोय. डॉक्टर भराटे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अस्थमा डे सुद्धा सेलिब्रेट केलेला. एक सुसाईड प्रिव्हेन्शन डेबद्दल मी थोडंसं डिटेल सांगू इच्छितो. सायकॅट्रिस्ट असल्यामुळं माझ्यासाठी हा खूप जवळचा विषय आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण ह्याबद्दल चर्चा करत असतो नेहमी. सो सुसाईड प्रिव्हेन्शन डे यावर्षी जेव्हा आम्ही करण्यासाठी ठरवलं, आम्हाला खूप मोठा प्रतिसाद नर्सिंग कॉलेजेस, युनिव्हर्सिटी सब सेंटर यांच्याकडून मिळाला. जवळपास 120 मुलं वेगवेगळे या विषयावरचे स्ट्रीट प्ले तयार करून आलेले होते आणि त्यांनी अप्रतिम असे स्ट्रीट प्ले अगदी कमी वेळामध्ये प्रेझेंट केलं. ह्या सर्वांचं आम्ही मेडल्स आणि सर्टिफिकेट्स देऊन फेलिसिटेशन केलं. आणि त्याचसोबत रांगोळी आणि पोस्टर कॉम्पिटिशन सुद्धा अरेंज केलं होतं. त्यामध्ये UGचे आणि PGचे मुलं सुद्धा सहभागी झालेले होते. इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेशन दरवर्षी 12 मे रोजी आपण सेलिब्रेट करतो. नर्सेस हा आपल्या हॉस्पिटलचा, हेल्थकेअरचा बॅकबोन असतात आणि त्यांना फेलिसिटेट करणं सुद्धा ही आपली जबाबदारी आहे. आणि IMA म्हणून आम्ही रांगोळी कॉम्पिटिशन आणि त्यांचं फेलिसिटेशन करून ही जबाबदारी पार पाडली. इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये सरांनी MPH आणि इतर गोष्टी कव्हर केल्या. जनसंवाद, पब्लिक फोरम्स की लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचावी काही आजारांबद्दल. अनेक गैरसमज असतात लोकांमध्ये. सो हृदयरोग कसा टाळावा ह्याबद्दलचा जो याच हॉलमध्ये झालेला पब्लिक फोरम होता, अतिशय हाऊसफुल. त्यामध्ये बसायला सुद्धा जागा नव्हती. डॉक्टर रणजित जगताप सर पुण्यावरून आलेले फेमस कार्डिओथोरॅसिक सर्जन आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली डॉक्टर संजय कुमार शिवपूजे सरांनी. त्यांचा जो क्वेश्चन आन्सर सेशन झालेला होता तो अतिशय अप्रतिम होता आणि त्याला खूप चांगला फीडबॅक
मिळाला. त्यानंतर दुसरा एक पब्लिक फोरम ह्याच हॉलमध्ये आपण घेतलेला, मधुमेहावर बोलू काही. त्यामध्ये DCC नावाची डायबिटीज कन्सेन्सस टू कोलॅबरेशन ही जी आपण कॉन्फरन्स इथे अरेंज केलेली होती, IMAचं पण त्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं. डॉक्टर चंद्रशेखर अष्टेकर सर आणि चांद पटेल सर यांनी खूप चांगली कॉन्फरन्स पण अरेंज केली आणि पब्लिक फोरमला सुद्धा खूप चांगला सहभाग लाभला. सरांनी आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त जे दरवर्षी आपण कॅम्प्स अरेंज करतो ह्याबद्दल ऑलरेडी सांगितलेलं आहे. मी फक्त थोडक्यात ह्याच्या प्लॅनिंगबद्दल सांगू इच्छितो की डॉक्टर अशोक पोद्दार सरांनी ह्यामध्ये एवढं काम केलेलं आहे आणि सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला प्रोटोकॉल सेट करून दिले, ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की ही ॲक्टिव्हिटी ह्याच पद्धतीने व्हायला पाहिजे आणि जसा उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या 225 हॉस्पिटल्सनी दिला हा अतिशय अविश्वसनीय होता. आणि ह्यामध्ये जवळपास आपण 20,000 रुग्णांपर्यंत पोहोचू शकलो आणि इथून पुढे हा आकडा नेहमीच वाढत जाणार आहे. ह्याबद्दल मला नेहमीच आश्चर्यही वाटलेलं आहे आणि अभिमानही वाटतो. त्याचबरोबर ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा आम्ही अरेंज केले होते. 2 वेळा डॉक्टर्स डे आणि रस्ता सुरक्षा अभियान, ट्रॅफिक पोलीसमध्ये सुद्धा ब्लड डोनेशन कॅम्प्स आम्ही अरेंज केलेले. बऱ्याचदा आपल्याला IMA ही अपेक्स बॉडी आहे डॉक्टरांची आणि त्यामुळे अनेकदा पब्लिक ऑथॉरिटीजकडून आपल्याला हेल्प मागितली जाते. सो मिशन इंद्रधनुष्य ही स्पेशल वॅक्सिनेशन ड्राईव्ह मधल्या काळात कॉर्पोरेशननी राबवली होती लहान मुलांसाठी आणि त्यामध्ये सुद्धा IMAचा ॲक्टिव्ह सहभाग होता. आपण सगळ्यां थ्रू मेसेज पोहोचवला आणि पिडियाट्रिशियन्सनी खूप चांगला ह्याला IIP कडून सहयोग मिळाला आणि बऱ्याच अनवॅक्सिनेटेड किड्सचं वॅक्सिनेशन ह्या दरम्यान करण्यात आलं. अकॅडमिक्स आणि CME पॉईंट्स आम्ही सुरुवातीला म्हटलं होतं, आमचा विचार होता की 8 पॉईंट जरी आपण यावर्षी दिले तरी फार होईल फ्रीमध्ये. पण आम्हाला खूप अभिमानाने सांगावेसे वाटते की लातूर ऑर्थोपेडिक्स असोसिएशन, डॉक्टर द्वारकादास तापडिया सर, शशिकांत कुकाले सर आणि त्यांचे मेंटॉर अशोक पोद्दार सर यांच्या सहकार्याने 2 MMC क्रेडिट पॉईंट्स अनेक मेंबर्सला तिथे मिळाले. न्यूरोसायन्सेस डॉक्टर हनुमंत किनीकर सरांच्या इनिशिएटिव्हनी ही कॉन्फरन्स झालेली, त्याच्यामध्ये 2 MMC पॉईंट्स जवळपास 300 पेक्षा जास्त लोकांना मिळाले. कार्डिओलॉजी अपडेट ह्याच्यामध्ये डॉक्टर संजय कुमार शिवपूजे सरांनी जी CME इनिशिएटिव्ह घेतला होता त्याच्यामध्ये सुद्धा पॉईंट्स मिळाले. DCC ह्या कॉन्फरन्सची तर एवढा पॉझिटिव्ह फीडबॅक आणि इतकी तारीफ झाली की आत्तापर्यंतची लातूरमध्ये झालेली बेस्ट कॉन्फरन्स म्हणून अनेक लोकांनी त्याचा गौरव केला. अष्टेकर सर, चांद पटेल सर, मुगळीकर सर आणि त्यांची टीम यांनी खूप दिवस रात्र मेहनत घेऊन ही कॉन्फरन्स अरेंज केली होती. तिथे अनेक डेलिगेट्सला 4 पॉईंट्स मिळाले. त्यानंतर अस्थमा ट्रीटमेंट मॉड्यूल हे IIP सोबत केलेलं आपण, तिथे 2 क्रेडिट पॉईंट आणि MCNS ही एक मोठी कॉन्फरन्स किनीकर सर, डॉक्टर भास्कर केंद्रे सर आणि रुईकर सर ह्यांच्या टीमनी इथे अरेंज केली होती. त्यामध्ये सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आपल्याला डेलिगेट्सचा मिळाला आणि अनेक लोकांना क्रेडिट पॉईंट्स मिळवण्याची संधी मिळाली. सरांनी हेल्थ प्रमोशन ॲक्टिव्हिटीजबद्दल पण सांगितलं. इंटरनॅशनल योगा डे खूप युनिक ॲक्टिव्हिटी होती. ह्यामध्ये पेरेंट्स, टीचर्स, स्टुडंट्स जवळपास 1000 पेक्षा जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हली सहभाग घेतला. आपण दरवर्षी फक्त एका हॉलमध्ये योगा करतो, यावर्षी आम्ही आउटडोअरमध्ये हा योगा करून त्याचं किती हेल्थ बेनिफिट्स होऊ शकतात हे सुद्धा जगाला आणि लोकांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मॅरेथॉनबद्दल सुद्धा सरांनी सांगितलं की IMAthon हा आता ब्रँड होत चालला आहे. लोकांच्या अपेक्षा खूप वाढत चालल्या आहेत. मी कानडे सरांना सांगू इच्छितो की सर, पुढच्या वर्षीची जबाबदारी फार मोठी आहे आणि यावर्षी आमच्या टीमनी आटोकाट आणि मनापासून प्रयत्न केला. गेले 2 महिने सगळेजण फक्त पळत होते इकडे तिकडे की हे करायचंय ते करायचंय आणि एक इतका मोठा इव्हेंट अरेंज करणं सोपं नव्हतं आणि त्याचं फ्रूट आम्हाला ह्यूज रिस्पॉन्स फ्रॉम पार्टिसिपेंट, रजिस्ट्रेशन्स क्लोज करावे लागले आणि आमचा जो इव्हेंट झाला तो सुद्धा अतिशय सुंदर झाला. ह्या स्वरूपात आम्हाला मिळालं आणि त्याचा आनंद वाटतो. ह्याचं न्यूज कव्हरेजसुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ह्या टीममधले इतर काही मेंबर्स जे आमचे प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर चांद पटेल सर, आरती झंवर मॅडम, ब्रिज सर, सतीश हंडरगुळे सर, त्याबद्दल डॉक्टर अजय जाधव सर, अष्टेकर सर, शीतल टिके मॅडम, ज्योती सूळ मॅडम, केतकी चवंडा मॅडम ह्यांचासुद्धा मी आवर्जून आभार मानू इच्छितो. वर्ल्ड बायसिकल डे ही आमची सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी, जरी मी इथे शेवटी दाखवत असेल. 3 जून रोजी सायकल दिवस साजरा केला जातो आणि आमचे एव्हर रेडी आणि एव्हर एन्थुझियास्टिक ट्रेजरर अर्जुन मंदाडे यांनी सांगितले की सर, काही करून हे करायचंच आहे आपल्याला आणि मग आपण हे इतक्या छान पद्धतीने अरेंज केलं. IMA कडे खूप इतर ऑर्गनायझेशनसुद्धा एक लिडरशिपच्या भूमिकेमधून बघत असतात आणि त्या भूमिकेमध्ये असल्यामुळे इतर ऑर्गनायझेशन्सचा कुठल्याही आपल्या ॲक्टिव्हिटीला सपोर्ट नेहमी मिळत असतो. आपल्याला फक्त त्यांच्यासोबत कम्युनिकेट करण्याची खूप गरज असते आणि ते केलं तर लोक आवर्जून आपल्या ॲक्टिव्हिटीजला येतात. स्पोर्ट्स आणि कल्चरलबद्दल मी सांगू इच्छितो की डॉक्टर्स प्रीमियर लीग अगेन अर्जुन आणि त्यांची टीम ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट मॅचेस अरेंज केले. दयानंद सभागृह येते आणि विदाऊट एनी कॉन्ट्रोवर्सीज, आय मस्ट से विदाऊट एनी कॉन्ट्रोवर्सीज, विदाऊट एनी रुसवे फुगवे ही ॲक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीने पार पडली. सगळ्यांनी एन्जॉय केलं.
डॉक्टर्स डे सेलिब्रेशन विथ सी असोसिएशन. तर हा खूप एक युनिक इव्हेंट आमच्या काळामध्ये पार पडला. दोन्ही 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे पण येतो आणि सी ए डे पण येतो. तो ह्या दिवशी दोन्ही असोसिएशनने मिळून काय एकत्र सेलिब्रेट करू नये. सो हा एक विचार आमच्या मनामध्ये होता आणि खूप चांगल्या पद्धतीने हा इव्हेंट आपण ऑर्गनाईज केला. दोघांचंही हेल्थ इज वेल्थ आणि वेल्थ इज हेल्थ ह्या दोन्ही गोष्टींना जर आपण समोर धरलं तर फायनान्स आणि हेल्थ मॅनेज करणारे दोन हाय रँकिंग प्रोफेशनल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा अतिशय चांगला इव्हेंट येतो आणि तो एक आम्ही युनिक ॲक्टिव्हिटी यावर्षी केला याचं समाधान आहे. इंडोर स्पोर्ट्स फेस्टसुद्धा खूप आनंदात पार पडला. अनेक पार्टिसिपंटनी सांगितलं की यावर्षी खूप चांगलं झालं. त्यानंतर नाट्यस्पंदन प्रतिष्ठान, डॉक्टर आरदवाड सर आणि रजनीगंधा फाउंडेशन आणि कैलासवासी सुधाकरराव कुलकर्णी फाउंडेशन यांच्या सहकार्याने मल्टिपल अवॉर्ड विनिंग प्ले सफरचंद आपण दगडोजीराव देशमुख सभागृह येथे घेतला होता आणि त्या सफरचंदला सुद्धा एक अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. हे ड्रॉइंग कॉम्पिटिशन मनियार रेडिओलॉजी सेंटर यांच्या सहकार्याने आपण मगाशी त्याचे अवॉर्ड्स मिळालेले पाहिलेलं आहे. हे सुद्धा स्टेट लेवल प्राइजेस जे आपल्याला लोकांना आपण आज दिलेत, हे रामेश्वरी अलाहाबादे मॅडमचं जे पेंटिंग आहे ते आरदवाड सरांचं जे फोटोग्राफ अवॉर्ड विनिंग आहेत ते मी इथे दाखवतोय. आणि ह्या सगळ्यांचे खूप खूप कौतुक आणि मनापासून अभिनंदन की त्यांनी लातूर IMAचं नाव उंचावण्याचं काम केलेलं आहे. सो वर्ष आता संपत आलेलं आहे आमचा टेन्युअर. काही पर्सनल टेक अवेज आणि इथून पुढे जर कोणी काम करण्यास इच्छुक असेल IMAमध्ये तर त्यांच्यासाठी मला काही एक छोटासा मेसेज द्यावासा वाटतो की खूप लोक पॉझिटिव्ह फीडबॅक देतात, काही लोक क्रिटिसाइज करतात. कोणी पॉझिटिव्ह फीडबॅक दिला तर हुरळून पण जायचं नाही आणि कोणी क्रिटिसाइज केलं ते फार डिमोरलाइज पण व्हायचं नाही. तर सायकॅट्रिस्ट असल्यामुळे थोडं बहुत आता स्वतःवरही आम्ही काम करतच असतो प्रत्येक वेळेला. सो हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मी नेहमीच ठेवण्याचा प्रयत्न केला की कोणी क्रिटिसाइज जरी केलं तरी टेक इन टू युअर स्ट्राईड अँड ट्राय टू फोकस ऑन नेक्स्ट वर्क की कसं आपल्याला त्याला अजून चांगलं करता येईल. आणि नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जसं जसं आम्ही करत गेलो तसं तसं त्याच्यामध्ये अनुभव येत गेला. राठी सर आणि पोद्दार सरांसारखे जे वरिष्ठ मार्गदर्शक असल्यामुळे काही प्रॉब्लेम जरी आला तरी सर नेहमी समजावून सांगायचे. राठी सरांचं एक वाक्य मी वर्षभर एकदा सरांनी कॅज्युअली मला बोललं असेल मला माहीत नाही, पण मी एसेन्स तुम्हाला सांगू शकतो की अशी सोशल वर्क में कोई हार जीत नाही होती आणि सोशल वर्कमध्ये कोणी बडा छोटा नसतो. सोशल वर्क इज अ विन विन सिच्युएशन फॉर ऑल. सो व्हॉट वी डू इन IMA इज अ विन विन सिच्युएशन फॉर ऑल आणि आपल्याला ह्या गोष्टीवर नक्कीच फोकस केलं पाहिजे. कसं करायचं तर फ्लेक्झिबिलिटी आणि ॲडॅप्टेबिलिटी की काही अडचणी आल्या, कोणीही तुम्हाला काही बोललं, सो बी फ्लेक्झिबल. तिथल्या तिथे ॲडजस्टमेंट काही करता आल्या तर करा. ॲडॅप्ट व्हा सिच्युएशनला. असं नाही की मला हे ॲक्टिव्हिटी याच पद्धतीने करायची होती आणि असं झालं. सो ॲडॅप्टेबिलिटी जर तुमच्याकडे असेल, आम्ही त्याला रेझिलियन्स म्हणतो सायकॅट्रीच्या भाषेमध्ये. सो खूप फरक पडतो ह्या गोष्टीमध्ये. आणि माझे मित्र मला विचारायचे की आमच्या घरात 2 बाळ आहेत आणि तू कसा वेळ काढतो, तू पेशंट पण बघतो, तू IMAसाठी पण पळतो, तू घरी कधी जातो. सो वर्क लाईफ, सोशल लाईफ आणि प्रायव्हेट पर्सनल लाईफ हे सगळं मॅनेज करायचं असेल तर घरचं पाठबळ खूप आवश्यक असतं. सो माझी वाईफ डॉक्टर अपूर्वा, तिच्या पाठबळाशिवाय हे शक्य नव्हतं. आजचं PPT सुद्धा तिनेच बनवलेलं आहे. सो आय मस्ट थँक हर. आणि द अल्टिमेट टेक अवे फ्रॉम दिस इज मेक लाईफ लाँग फ्रेंडशिप्स आणि पार्टनरशिप्स. ती हे जे आताचे कनेक्शन्स जी मी बनवलेले आहे आय साईड की पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी काम केल्यामुळे पॉझिटिव्ह कनेक्शन्स जे काही बनलेत मला माहिती आहे मी लाईफ टाईमसाठी कॅरी करणार आहे आणि इतका चांगला अनुभव मला कधीही मिळाला नसता. सो आय थँक राठी सर की तुम्ही मला सेक्रेटरी होण्यासाठी विचारलं. सो कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग अँड स्टेईंग टुगेदर इज अ प्रोग्रेस अँड वर्किंग टुगेदर इज अ सक्सेस. सो आपण जर हे मंत्र फॉलो केला तो आय थिंक की IMA आणि इतर ठिकाणी जिथे जिथे आपण काम करत असतो आपण सगळे तिथे भरभरून कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. आणि थँक्यू सो मच. तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल आणि प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू सो मच. यस, थँक्यू सर. आपण सर्वांनीच फिटनेस केलेला आहे आणि सर्वांनी बघितलेलं आहे की IMA लातूर वर्षभर किती चांगलं काम केलेलं आहे. सोशल, अकॅडमिक, स्पोर्ट्स सगळ्याच फील्ड्समध्ये IMA लातूरसोबतच खांद्याला खांदा लावून वुमन डॉक्टर विंगसुद्धा कार्यरत असते. मनोगत जरी लांबत असलं तरी आपण थोडा वेळ वुमन्स विंगलासुद्धा देऊया. मी आमंत्रित करते IMA WTW प्रेसिडेंट डॉक्टर प्रीती बादाडे मॅडम.